नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आपण या चॅनलवर मॅथ रिझनिंग सिरीज 2025 सुरू करीत आहोत। आपण या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाचे प्रश्न डिटेल स्पष्टीकरणासह घेत आहोत आणि बेसिक पासून ॲडव्हान्स मध्ये आपण शिकणार आहोत। हे जे प्रश्न आहेत ते वेगवेगळ्या एक्झाम मध्ये विचारलेले प्रश्न आहेत, त्यामुळे तुम्हाला या सिरीजचा नक्की फायदा होईल। चला तर सुरू करूया। प्रश्न तर प्रश्न क्रमांक 1 म्हणतो, ए आणि बी या दोन व्यक्तींनी अनुक्रमे 68,000 आणि 40,000 रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू केला, तर एका वर्षाच्या अखेरीस त्यांना होणाऱ्या नफ्याचे गुणोत्तर किती? तर बघा, इथे दोन व्यक्ती दिली आहे। दोन्ही व्यक्तींनी काय केलं आहे? एका व्यक्तीने 68,000 गुंतवणूक केली आहे आणि दुसऱ्या व्यक्तीने म्हणजे बीनी 40,000 रुपये गुंतवलेले आहे। तर आपल्याला नफ्याचे गुणोत्तर विचारलेले आहे। तर नफ्याचे गुणोत्तर काय होणार? व्यक्ती ए भागेला व्यक्ती बी यांचा आपल्याला रेशो घ्यावा लागेल आणि दोघांनी एक वर्षासाठी गुंतवणूक केलेली आहे, बरोबर आहे। तर बघा, ए ने केलेली गुंतवणूक गुणेला वर्ष भागेला बी ने केलेली गुंतवणूक गुणेला 1 वर्ष, कारण दोघांनी एक वर्ष केलेली आहे। मग बघा, ए ची गुंतवणूक आहे 68,000 गुणेला 1 वर्ष भागेला बी ची गुंतवणूक आहे 40,000 गुणेला 1 वर्ष। तर काय होणार? यांचा भागाकार जर केला आपण तर 3 शून्याशी 3 शून्य कटले तर राहिले किती? 68 भागेला 40। तर 68ला आणि 40ला 17 चौ 68 आणि 10 चौ 40 म्हणजे पी म्हणजे पर्सन ए आणि पर्सन बी या दोघांच्या गुंतवणूकचा रेशो होणार 17:10, म्हणजे ऑप्शन बी हे आपल्या प्रश्न क्रमांक ए चं उत्तर असणार आहे। ठीक आहे, तर चला प्रश्न क्रमांक 2 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 2 म्हणतोय, जर ए चे उत्पन्न बी च्या उत्पन्नापेक्षा 12% जास्त आहे, तर बी चे उत्पन्न ए च्या उत्पन्नापेक्षा किती टक्क्याने कमी आहे? हा आपला प्रश्न आहे। बघा, ए बी च्या उत्पन्नाने किती टक्के? 12% जास्त आहे आणि आपल्याला काय करायचं आहे? किती टक्के कमी आहे? कोण? बी चे उत्पन्न। बी चे उत्पन्न ए च्या उत्पन्नाने किती टक्के कमी आहे? मग काय होणार? टक्क्यांनी कमी असलेले उत्पन्न बरोबर काय होणार? आर ची व्हॅल्यू दिलेली आहे म्हणजे 12% दिलेली आहे। आर भागेला 100 प्लस आर गुणेला 100 आणि आर ची किंमत काय दिलेली आहे? 12, म्हणजे काय होणार? 12 भागेला 100 अधिक 12 गुणेला 100। मग 12 गुणेला 100 किती होतो? 1200 आणि भागेला 100 प्लस 12 किती होतो? 112। जर यांचा भागाकार केल्यास तर 112 ने अप्रॉक्सिमेट बघा 1, बरोबर आहे। याला जर भागाकार केलं 112 ने 120 ला तर अप्रॉक्सिमेटली 1 राहिले 1 आणि 0, म्हणजे कितीने भाग जाणार? 0। म्हणजे बघा, आपला बी हा ऑप्शन करेक्ट असणार आहे, म्हणजे 10.7 हा ऑप्शन आपला करेक्ट आहे, म्हणजे प्रश्न क्रमांक 2 याचे उत्तर आहे बी। तर अशा प्रकारे आपल्याला ही क्वेश्चन सिरीज आवडल्यास आमच्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला करंट अफेअर अपडेटसाठी आणि तुम्हाला करंट अफेअरचे जे मटेरियल आहे ते फ्री मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा, इंस्टाग्रामला फॉलो करा। अशा प्रकारे तुम्हाला नेहमी आमच्या यूट्यूब चॅनलवरून अपडेट मिळत राहतील। धन्यवाद।